गुपचूप लग्न करताय, आता लग्नाची माहिती थेट पालकांपर्यंत पोहोचणार का? विवाह नियमांमध्ये मोठा बदल चर्चेत. नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही सर्व पाहत आहात आपला महाराष्ट्र डिजिटल. देशात प्रेमविवाह किंवा कुटुंबांच्या संमतीशिवाय लग्न करणाऱ्या जोडप्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. स्पेशल मॅरेज ऍक्ट 1954 अंतर्गत होणाऱ्या विवाह प्रक्रियेत बदल करण्याबाबत चर्चा सुरू असून लग्नासाठी अर्ज केल्यानंतर संबंधित माहिती अधिक पारदर्शक करण्याचा विचार सरकार स्तरावर सुरू आहे. सध्या या कायद्यानुसार विवाहासाठी अर्ज केल्यानंतर 30 दिवसांची सार्वजनिक नोटीस जारी केली जाते. मात्र काही राज्यांमध्ये ओळख पडताळणी आणि जबरदस्ती किंवा फसवणूक विवाह रोखण्यासाठी ही माहिती कुटुंबियांपर्यंत म्हणजेच पालकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रस्ताव चर्चेत आला आहे. या प्रस्तावामागे बनावट ओळखपत्र, अल्पवयीन विवाह आणि फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा उद्देश सांगितला जात आहे. तरी दुसरीकडे प्रौढ व्यक्तींच्या वैयक्तिक स्वातंत्र्य आणि गोपनीयतेवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता कायदा तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या देशभरात असा कोणताही अंतिम नियम लागू झालेला नसून हा विषय चर्चेच्या टप्प्यात आहे. तुमच्या मते लग्नाची माहिती पालकांना देणे योग्य आहे का? की प्रौढ व्यक्तींना स्वतः निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य असायला हवं? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशीच महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.